रविवार। ओम नमो भगवते वेंकटनाथाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदात्मने ओम। सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मांड निर्मिती। जय जय सद्गुरुनाथा वेंकटनाथा अनंत कोटी ब्रह्मांड नायका नमन करतो नाथा। ब्रह्मांड उत्पत्ती वर्णावया ज्ञान देवोनी आम्हासी धन्य तू करीसी सावध करावया साधकासी रचिली आत्मोन्नती। ब्रह्मांड निर्मितीपासून जीवाशिवाचे मिलन 7 भागात सांगेन ऐका श्रोते एक चित्ते। आदित्यवारापासून उपासना ही सप्तवाराची प्रातःकाळी वा सायंकाळी नित्य पठण करावी। सप्तवाराच्या उपासनेत आयुष्य जाईल भक्तीत, अखंड उपासना करीत मन विवेकी होईल। अशांतता जावनी चित्त होईल स्थिर नि शांत। बोध घ्यावा निश्चित आत्मोन्नती केलीच पाहिजे। अहंकार न आवरे मला घात करी पदोपदीला। गांजविती माझे मला पूर्वसंचित नि प्रारब्ध। वाढवी मोहमाया निरंतरी स्वर्गोपभोग सुख न देई। जमविली मोहमाया जरी नसे अंत वांछेला। मिळविण्यास सुख फिरलो इतस्ततः भुललो माझ्या निश्चया। महत्प्रयासे गुरुवर लाभले मला मन भरकटे सदा। ऐक मानवा सावध होऊनी जीवनयात्रा कशी तुझी। जीवनातील मनोवृत्ती मोडली 7 भागात। सांगेन ब्रह्मांड निर्मितीपासून होईल कैसे जीवाशिवाचे मिलन। आवर तुझे भ्रष्ट मन अखंड उपासना करून। आरंभीचा दिवस हा विस्तारितो ब्रह्मांडाची निर्मिती आता। रविवारच्या उपासनेला नमन करतो सूर्य नारायणाला। ज्ञान दिले गुरुवरा तू ब्रह्मांडाचे। अज्ञान घालविण्या भक्तजनांचे दावितो स्थान मानवाचे। ब्रह्मांड विस्तारून तयासी। कोण मी कुठून आलो काय म्हणून मी जन्मलो। काय उद्देशाने जन्मा आलो का मी आलो भूमीवरी। मानवा न उमगे हे सारे विस्तारावे काय करावे। काहीच नसे हाती तयाचे निर्बल असे तो। वाटे अवनीवरील मानवासी ब्रह्मांडी करता तोची निश्चयसी। ब्रह्मांडाचे तत्व निरूपण्यासी सांगितले तू सद्गुरुनाथा। सूर्यचंद्रादी तारांगणे निलिमात व्यापले पूर्णपणे। सूर्योदयी आदित्याचे भ्रमणे चंद्र भ्रमय सूर्य अस्त होता। ग्रह नक्षत्र तारांगणासहित चंद्र भ्रमितो रात्रीपर्यंत। सूर्यभ्रमण असे करीत सृष्टीचा आत्मा म्हणून या। ऐका श्रोते सकळजन दिसे जरी हे आज मितीसी। होती एक वेळ ऐसी नसे नक्षत्रे सूर्यचंद्रादी मंडळे। पृथ्वी आप तेज वायव्यादी आकाशादी पंचमहाभूतेही। अनुभवितो जे आज समस्तही नसे काही तये वेळी। सर्वत्र असे अंधकार अंधकारे व्यापले अंतराळ। पर्वत जल जीव निसर्ग नसे काही तये वेळी। अद्भुत शक्ती अंतराळी जिचे नाव आदिशक्ती। व्यापिली अंतराळासी सांगतो मी श्रोतियासी। आदिशक्ती अंतराळात होती घोर निद्रिस्त। अद्भुत घडले अंतराळात सुमधुर नाद प्रकटले। बहुत कालांतरी हा नाद झाला घेऊन स्वरयुक्त शब्द। अपौरुषीय वेद म्हणून प्रसिद्ध झाले तये वेळी। ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेदासहित वेदांचे केले 4 भाग महर्षी व्यास मुनींनी। नव्हता ईश्वर साक्षात नव्हते नद्या पर्वत जीव। होता केवळ अंधकार साम्राज्य आदिशक्तीचे। आदिशक्तीच्या मुखातून वेद उत्पत्ती होता पूर्ण। चक्रपाणी विष्णू भगवान अवतार घेती चतुर्भुज। भगवान विष्णूच्या नाभीत ब्रह्मा होते स्थित। नाभीतून होता कमळ प्रगट ब्रह्मदेव अवतरती। भगवान महेश म्हणून आदिशक्ती अवतरली ब्रह्मांडी। ब्रह्मा विष्णू महेश त्रयमूर्ती अवतार घेती ब्रह्मांडी। विष्णू सांगती ब्रह्मयासी आपण सृजन करावे सृष्टीसी। पंचमहाभूते जीवसृष्टी आणावे स्वस्वरूपासी। ऐकोनी श्री विष्णूचे वचन पंचमहाभूते साकारून। ब्रह्मदेवे रचिले ब्रह्मांड 4 युगा माझी। सत्यत्रेता द्वापार युगे कली ऐसी 4 युगे। सृष्टी रचिली ब्रह्मदेवे करोनी विस्तार युगांचा। वेदमंत्रांच्या आधारे जीवसृष्टी रचिली सगुण साकारे।
ब्रह्मदेवे रचिले ब्रह्मांड, रचिली सृष्टी अलौकिक. त्रयमूर्तीच्या अधीन ब्रह्मांडाचे अस्तित्व नियंत्रण, संपूर्ण निसर्ग जीवशक्ती चालवी हा ईश्वर. ब्रह्मांडाचे घडण, स्थित्यंतर, चलन वलन पालन, सर्वही असे ईश्वराधीन पंचमहाभूतातून. योजना ब्रह्मांड कार्याची ब्रह्मयाने केली ऐसी, उत्पत्ती स्थिती लयाची कालचक्रे स्वयंचलित. ब्रह्मा करी उत्पत्ती, विष्णू नियोजी ब्रह्मांड स्थिती, विलयाची कार्यव्याप्ती महेशाची असे हो. मानव कीटक पशु पक्षी निसर्ग जीव वृक्षादी पूर्ण ब्रह्मांडाचे अस्तित्व असे ईश्वर इच्छेवरी. ब्रह्मांड योजनेनुसार इहलोक त्यागणे जीवास, जीवनाचे गूढ जाणणे हे हिताचे रे मानवा. गगनी पाहता सूर्यनारायण, ब्रह्मांडाचा साक्षात प्राण, एकची देवता ब्रह्मांडाची देई दर्शन युगानुयुगे. ऐका श्रोते सकळजन, ग्रह नक्षत्र तारांगण, तैसेच पंचमहाभूते जाण अस्तंगत सूर्याच्या. सूर्योपासना जो करील, जीवन त्याचे सुखी होईल, दीर्घायुरारोग्य विविध गुण लाभे सूर्या प्रार्थिता. जे जे भासे वा दिसे ते ते ईश्वराचे जाण, ब्रह्मांडाचा चालक मालक तोची ईश्वर. न राहशील समजून ब्रह्मांड तत्व, राहशील हाल अपेष्टेत, जन्मोजन्मी होशील दुःखी कष्टी, न चाले तुझे काही. मृत्यू हा शरीरास निश्चित, मुक्त न करी दुःखी कष्टी जीव. सोडशील प्राण जरी स्वमनाने, होशील दुःखी कष्टी जन्मानुजन्मे. कोणताही जीव करू न शके ब्रह्मांड तत्वाची पायमल्ली, निमूटपणे भोग भोगणे असे तुझ्या हाती जन्मभर. वाटे जरी नसावे दुःख कष्ट नि भोग, शोधावे त्याचे उगम. तुझे आचार विचार कर्म हेची असती त्याचे उगम. नको नको वाटे जरी जीवन, मृत्यू न ये काही केल्या. वाचण्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून ईश्वर इच्छा पालन करावी. जीवनात जरी असले स्वर्ग सुख, जाणावे हे पूर्वपुण्याचे फळ. न करशील सायास आत्मोन्नतीचा, ऱ्हास होई पूर्वपुण्य संचिताचा. ऱ्हास होता पूर्वपुण्याचा, भोगशील यातना पुढील जन्मी. ऐश्वर सुख समाधान असती परिणाम सत्कर्माचे. सत्कर्म करीत राहावे जीवनात, गुंतू नये ऐश्वर सुख समाधानात. गुरुसेवा करुणी तोषवीत राहावे गुरूंसी. जीवनातील सुखदुःख ही केल्या कर्माची फळे असती. कर्म करीत राहावे सुखदुःखे समान समजून. विवेकाने समजून राहावे, आत्मा विकसित राहावे. घ्यावे मार्गदर्शन गुरूंचे, वर्षाव होण्या ईश्वर कृपेचा. ईश्वर प्राप्तीचे यत्न करावे, का व्यर्थ अहंतेत गुंतावे. की ईश्वर भक्ती करावी जन्मसार्थकी लावण्यास. प्रारब्ध ओढील विषयाकडे, पूर्वसंचित ठरविल दिशा. जन्मा येता आपतेष्ट करीती संस्कार, विवेके करी तू विचार. सत्कर्म करशील जरी तू, तरीच जीव सुटेल भोवऱ्यातुनी. कर्म करणे तुझ्या विवेकावर, तू ठरव तुझी दिशा. वाटे तुला व्हावी ईश्वर कृपा, नित्य सद्गुरु सेवेत राहा. जीवन ऐसे करावे व्यतीत, गाभा हा जीवनाचा. उद्धारार्थ सामान्य जनास, ज्ञान दिले ब्रह्मांडाचे. ग्रासिलेल्या मानवास, गुरुकिल्ली लाभली. जीव धारण करिता सृष्टीसी, रूपे दिली जीवासी. विविध कार्य करण्यासी, शरीर दिले विशेषी. सर्व जीवांना बुद्धी मन, परी मानव सर्वावर श्रेष्ठ. होऊ शके ब्रह्मांड नायक, पशुपक्षी न होती कदापि. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीची प्राप्ती परलोकीची. वर्णिले पुढील अध्यायी, महत्व मानव शरीरासी. चाले हे शरीर कोणाची सत्य, पुढील अध्यायी ऐकावे. हो तत्पर तयार आता, घडविण्या तुझे शरीर मन बुद्धी. जाणून घे हे सर्व विवेके, फुलवी जीवन तुझे आता. शतपाठ करता सप्तवार उपासनेचे, विवेक बुद्धी वाढवू लागे. होनी बुद्धी स्थिर नि शांत, होईल मन सच्छील नि सत्प्रवृत्त. ब्रह्मा विष्णू महेशाची होईल कृपा, लाभेल सेवा सद्गुरूंची. जीवनातील कुयोग जाऊनी, होईल कृपा पंचमहाभूतांची. पंचमहाभूतांचा परिणाम न कळत होईल जीवनावर. बदलून ग्रह योग जीवनाचे, आयुष्य जाईल सुखा समाधानाचे. करीत राहा अनेक पुरश्चरणे या बोधाची. जाणशील तू परमार्थ अन होशील विवेकी.
7 वाराचा हा बोध श्रवणाद्वारे घ्यावा शोध, मनन करता नित्य नित्य विशद होतो जीवनार्थ. इति श्री आत्मोन्नती साधना ब्रह्मांड उत्पत्ती नाम प्रथमोऽध्यायः. सद्गुरु श्री वेंकटनाथार्पणमस्तु. हरि ओम.